राज्यभरात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। पुढचे 4 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगडमध्ये 4 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस। पावसाचा जोर कायम राहिल्यास सावित्री, कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता। राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची पुणे वेधशाळेची माहिती। संपूर्ण राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचंही भाकीत। आज आणि उद्या विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। आज गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। 2 महिने संपत आले तरी मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत। नद्या, नाले कोरडेच असल्याचं चित्र। पुढचे 22 दिवस मराठवाड्यात पावसाचा खंड राहण्याची हवामान तज्ज्ञांची शक्यता। नाशिकच्या मालेगावमधील गिरणा धरणात केवळ 15.22% जलसाठा शिल्लक। पिण्याच्या पाण्यासह शेती, सिंचनाचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता। तळ कोकणातही पावसाची संततधार सुरू। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। जिल्ह्यामध्ये पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी। सांगलीतील कृष्णा नदीने पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली। कृष्णा नदीची पाणी पातळी 41 फुटांवर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गेल्या 4 दिवसांपासून बुलढाण्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे पूर्णा नदीला पूर। पुराची दृश्य कॅमेऱ्यात कैद। गोंदियामध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात। जिल्ह्यातील धान पिकाच्या रोवणीच्या कामाला वेग। कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ऊसाच्या पिकामध्ये पाणी साचलं। नुकसानाचे पंचनामे करून तातडीने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापुरातील पूर परिस्थितीनंतर मुंबई महापालिकेकडून मदतीचा हात पुढे केला गेला। कोल्हापूर शहरात 2 चमूंमार्फत पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेला सुरुवात। रत्नागिरीतल्या खेडमध्ये जगबुडी नदीला पूर। पुराचं पाणी खेडमधील मटण मार्केट परिसरात शिरलं। शहरासह ग्रामीण भागातलं जनजीवनही विस्कळीत। दिल्लीला पावसानं झोडपलं। मराठी बहुल मयूरविहार भागामध्ये एका तासात 90 तर 6 तासात 142 मिलीमीटर पाऊस। राजधानी दिल्लीमध्ये रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग। अनेक भागात पाणी साचलं। आजही मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे दिल्लीतल्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर। दिल्लीतील मुसळधार पावसाचा नव्या संसदेलाही फटका। संसदेत पाणी साचलं। संसदेच्या मकरद्वाराजवळही पाणी साचल्याचं चित्र। दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे संसद भवनात गळती। संसदेतील पाणी गळतीचा व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट। दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे राजघाटाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली। परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय। खराब वातावरणाचा विमानसेवेवरही परिणाम। रात्री दिल्लीमध्ये होणारी 3 विमानांची उड्डाणं लखनौला वळवली तर काही विमानांची उड्डाणं विलंबानं। उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये तुफान पाऊस। गंगोत्री उत्तरकाशी राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली। वाहतुकीसाठी मार्ग बंद तर केदारनाथ आणि रुद्रप्रयागमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार। हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात ढगफुटी। ढगफुटीमुळे झालेल्या मुसळधार पावसात अनेक घरं वाहून गेली। मंडी जिल्ह्यातील 11 जण बेपत्ता। पॅरिस ऑलिम्पिकमधल्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत स्वप्नील कुसाळेची धडक। स्वप्नील ऑलिम्पिक पदकावर आपलं नाव कोरणार का, याकडे लक्ष। ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि प्रणॉय आमने सामने। दोघांपैकी एकाची घौडदौड थांबणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघासमोर आज बेल्जियमचं आव्हान। बेल्जियमनंतर भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता। फडणवीस यांची नुकतीच पंतप्रधान मोदींसोबत भेट झाली। फडणवीसांच्या नावाला संघाचाही पाठिंबा असल्याची चर्चा। एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचं आव्हान। तुरुंगात टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप। विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली सुरली गुरमी उतरवतो उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात याच, ठाकरेंचं मोदींना आव्हान।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट काम करणारे नेते, फडणवीसांची महाराष्ट्राला गरज. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून फडणवीसांचं कौतुक. उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि त्यांना वैयक्तिक शोभत नाही. महापालिकेतील भ्रष्टाचारातून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून त्यांचं मानसिक खच्चीकरण झालंय, ते जनतेसमोर येत आहे. प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. आज महाराष्ट्रातल्या जनतेला उद्धव ठाकरेंची लाज वाटते. यापूर्वी कोणत्याही नेत्यानं एकमेकांना संपवण्याची भाषा केली नाही. ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही. केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका. राहुल शेवाळे मानहानी खटल्यातला दंड भरण्याचे ठाकरे आणि राऊतांना आदेश. 10 दिवसात 2000 रुपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश. मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी दंड ठोठावण्यात आलाय. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली. भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट. प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा परभणीमध्ये. संध्याकाळी 5 वाजता प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा. महाविकास आघाडीची 7 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक. बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार पक्षाकडून 20 युवकांना संधी दिली जाईल. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोरांविरोधात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपनं दावा सांगितला. जागा भाजप लढणार आणि जिंकणार. कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचं वक्तव्य. नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का. चिखलीकरांचे कट्टर समर्थक भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील काँग्रेसमध्ये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप विरोधात काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार. विरोधी पक्ष नेत्यांना जात विचारून बहुजनांचा अवमान करणाऱ्यांविरोधात काँग्रेस आक्रमक. चिपळूणमध्ये बॅनरवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. भाजपच्या बॅनरवर आमदार शेखर निकम यांचा फोटो नसल्यानं नाराजी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा जाहिरातींवर भर. 270 कोटींच्या निधीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर. SMS, सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियासाठी करोडोंच्या निधीची तरतूद. छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्करनं 20,000 कोटींची गुंतवणूक केली. या माध्यमातून सुमारे 8,000 तरुणांना रोजगार मिळणार. देवेंद्र फडणवीसांची माहिती. मनसेचे नेते अमित ठाकरे आज मृत मनसैनिक जय मालोकार याच्या कुटुंबियांना भेटण्याची शक्यता. मिटकरींच्या कार तोडफोडीमध्ये जय मालोकारचाही सहभाग होता. अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या 3 आरोपींना अकोला न्यायालयाकडून जामीन मंजूर. पंकज साबळे, सौरभ भगत आणि दीपक बोडखे यांना जामीन. उर्वरित 9 आरोपींचाही जामिनासाठी अर्ज. अमोल मिटकरींवरील हल्ल्यातील आरोपी कर्णबाळा दुनबळे यांचं अमोल मिटकरींना ओपन चॅलेंज. पोलीस सुरक्षा बाजूला करून समोर या, दुनबळेंचं आव्हान. मिटकरी समोर आले असते तर त्यांना मनसे काय आहे हे कळलं असतं. मनसे सरचिटणीस रणजित शिरोळेंची मिटकरींच्या आव्हानानंतर प्रतिक्रिया. आमच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. यात अजित पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रकाश महाजनांची मागणी. अन्यथा आंदोलनाचा इशारा. बुलढाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या. स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मराठा आंदोलक मनोज जरांगे 2 तारखेला पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार. 2013ला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंना अटक वॉरंट जारी. वसई विरार महानगरपालिका उपायुक्त अजित मुठेंवर भूमाफियांकडून हल्ला. नायगाव पूर्वेला कारवाईसाठी उपायुक्त गेले असता भूमाफियांनी हल्ला केल्याची माहिती. देशातील सर्वाधिक पीक विमा महाराष्ट्रात. कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000चं अनुदान. 43 लाख शेतकऱ्यांना योजना सुरू झाल्यापासून यावर्षी पीक विम्याचं सर्वाधिक वाटप. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. रेशनचं वाटप आता ऑफलाईन पद्धतीनं केलं जाणार. धान्य वितरणासाठीचं ई-पॉस मशीन बंद पडल्यानं अनेक दिवसांपासून रेशनिंग बंद आहे. ई-पॉस सुरू होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं रेशनिंग वाटप करण्याचे आदेश. 1 ऑगस्टपासून दूध संकलन केंद्रांनी शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दर देणं बंधनकारक. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती.
30 रुपये दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रावर थेट गुन्हे दाखल केले जाणार। हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण ठप्प। 21 जुलैपासून ई-पॉस मशीन बंद असल्यानं 49% धान्य दुकानात पडू नये। नाशिकच्या येवला तालुक्यातील अंगुलगाव इथं ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी। शेतकऱ्यांच्या या आधुनिक प्रयोगाचं परिसरात कौतुक। भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण। वैनगंगेवरील 800 मीटरच्या पुलावर 300हून अधिक खड्डे। उरण हत्या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपी दाऊद शेख यांचे प्रेमसंबंध होते। भेटायला येण्यासाठी आरोपीकडून पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। नवी मुंबई पोलिसांची माहिती। नवी मुंबईमध्ये यशस्वीच्या हत्येनंतर आरोपी दाऊद मोबाईल घरी ठेवून डोंगरामध्ये फिरत असल्याची माहिती। आरोपीला पीडितेसोबत लग्न करून कर्नाटकमध्ये शिफ्ट व्हायचं होतं, सूत्रांची माहिती। भिवंडीमध्ये महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं तीव्र निषेध आंदोलन। उरण प्रकरणात यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला कडक शिक्षा देण्याची मागणी। नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती तिच्या घरी जाऊन अतिप्रसंग करण्याचा शाळेतील कारकुनाचा प्रयत्न। कीटकनाशक औषध पाजून बळजबरी केली। मुलीचा मृत्यू। इंदापूर तालुक्यातील घटना। कारकून रणजित जाधवला पोलिसांकडून अटक। साताऱ्यात मुलाचा फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा। बनावट प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीचीही गळफास घेऊन आत्महत्या। आरोपी मैत्रिणीला अटक। या प्रकरणी अधिक तपास सुरू। वसई पश्चिमेच्या गुरुद्वारा नगरजवळ महावितरणच्या केबलचा भीषण स्फोट। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या मनमाडमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त। जनावरं रस्त्यावर बसत असल्यानं वाहतूक कोंडी आणि अपघाताचं प्रमाण वाढलं। मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष। राज्यपाल CP राधाकृष्णन आज दिल्लीला रवाना होणार। राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या राज्यपाल परिषदेला उपस्थित राहणार। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन। 228 जणांचा मृत्यू। अजूनही 240हून अधिक लोक बेपत्ता असल्याची भीती, तर 130 जणांवर उपचार। वायनाडमध्ये चिखलाच्या ढिगाऱ्याखालून 1,500 जणांची सुटका। अद्यापही अनेक जण चिखलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती। वायनाड भूस्खलनावरून अमित शहांची केरळ सरकारवर टीका। हवामानाचे अपडेट्स केरळ सरकारला दिले होते, केरळ सरकारनं वेळेत पावलं उचलली नाहीत। अमित शहांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।